आज खूप महत्वाचा दिवस आहे आणि इम्पॉर्टंट दिवस आहे, तर मी आज अशा प्रकारे देवपूजा करत आहे बघ. तर इथं पहिल्यांदा मी बाप्पांचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता इथं स्वामी समर्थ महाराजांसाठी आसन लावलेलं आहे. तर इथं मी स्वामी समर्थांची मूर्ती ठेवणार आहे. तर त्यांचाही अभिषेक करणार आहे आणि हे पहा सर्व अभिषेकाची तयारी केलेली आहे. आणि इथं मी अभिषेक केलेला काही दाखवणार नाही, कारण मला दोन्ही हाताने अभिषेक करायला लागतो आणि व्हिडिओ मोबाईल वगैरे धरता येत नाही. तर मी डायरेक्ट पूजा झालेलीच तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढे पहा. सर्वप्रथम सर्वांना तर श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप 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 स्वामीमय शुभेच्छा. तर इथं बघा सुंदरशी माझी देवपूजा झालेली आहे आणि बघा स्वामी समर्थ महाराज महाराज बघा किती छान दिसते रूपांच. आज त्यांचं आज महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्यांच्यासाठी बघा मी असा मस्त हार बनवलेला आहे. किती छान दिसते बघा. आणि अशी सुंदरशी सर्व देवपूजा पण झालेली आहे माझी. आणि महाराजांसाठी हा नैवेद्य बनवला आहे. महाराजांना कांदा भजी खूप आवडतात आणि पुरणपोळी, तर त्यांच्यासाठी बनवलेले बघा. आणि ही सेवा मी केलेली नाही, तर महाराजांनी स्वतः माझ्याकडून करून घेतलेली. कारण आपल्याकडून करून घेणं हे महत्वाचं असतं. कारण मी स्वतः नाही केली, तर महाराजांनी स्वतः करून घेतली माझ्याकडून. मला काही बरेच प्रॉब्लेम होते, पण त्या प्रॉब्लेम मधूनही माझी सेवा ही महाराजांनी करून घेतली. तर मी मनापासून खूप खूप म्हणजे धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम महाराजांच्या चरणी. हे बघा किती सुंदर असं मन एकदम प्रसन्न झालेलं आहे. आज महाराजांची सेवा करायला मला भाग्य भेटलं, करण्याचं भाग्य भेटलं. तर कशी वाटली मी केलेली देवपूजा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत एकदा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. आणि अशा प्रकारचे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.